कॅथलिसिझम किंवा रोमन कॅथोलिक धर्म. रोमन कॅथोलिक धर्माची चौथी त्रुटी म्हणजे पेनन्स किंवा प्रायश्चित. पेनन्स म्हणजे पापांची देवाला केलेली भरपाई किंवा देवाला संतुष्ट करण्यासाठी केलेली प्रार्थना, जसे की हेल मेरी म्हणणे, रोजरीचा जप करणे आणि इतर बाह्य गोष्टी. रोमन कॅथोलिक धर्म एजकेल अध्याय 18 वचन 30, लूक अध्याय 13 वचन 5, प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 38 सारख्या इतर वचनांचाही आधार घेऊन पेनन्सचा संदर्भ घेतात आणि शिकवितात की हा संदर्भ कॅथोलिक पेनन्सबद्दल आहे. आपण आत्ताच वाचलेल्या संदर्भांपैकी एक संदर्भ वाचूयात. लूक अध्याय 13 वचन 5, मी तुम्हाला सांगतो नव्हते, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याचप्रमाणे नाश होईल. आता हा संदर्भ कॅथोलिक लोक पेनन्सच्या संदर्भामध्ये घेतात आणि पेनन्सचा अर्थ काय आहे? पापांची भरपाई. परंतु या संदर्भामध्ये कुठेही पापांच्या भरपाईचा संदर्भ दिलेला नाहीये. हा शास्त्रभाग पापांच्या पश्चातापाबद्दल आहे. या संदर्भामध्ये असलेला पश्चाताप हा शब्द मेटानोइयाच्या संदर्भामधला आहे. मेटानोइया हा एक ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो वळणे, आपल्या पापांपासून वळणे, पश्चाताप करणे, मन बदलणे. खरं पाहता हृदय बदलण्याच्या संबंधात असलेला हा संदर्भ आहे. कॅथलिक धर्मानुसार पेनन्स हा एक चुकीचा अर्थ आहे, चुकीचा संदर्भ आहे. कारण बायबल हे कुठेही शिकवित नाही की एक पापी, एक दुष्ट पापी स्वतःच्या पापांची भरपाई स्वतःच करतो जेणेकरून देवाबरोबर शांती होईल. कुठेही नाही. कॅथलिक धर्माचे हे शिक्षण सरळ नरकामधून येणारे शिक्षण आहे. बायबल त्याला आधार नाही. आता त्याच प्रकारे कॅथोलिक धर्माचा असाही विश्वास आहे की एका धर्मगुरूकडे म्हणजे त्यांच्या याजकाकडे पापांची क्षमा करण्याचा किंवा ते कायम ठेवण्याचा आणि प्रायश्चित लादण्याचा सुद्धा अधिकार आहे. एक कॅथोलिक धर्मगुरू पापांची क्षमा करू शकतो किंवा ते कायम ठेवू शकतो. बंधूंनो, हे लबाड शिक्षण आहे, सैतानाचं शिक्षण आहे. यावर आमचा भरोसा कधीही नसावा. परंतु बायबल आपल्यास काय शिकविते ते आपण पाहूयात. पाप्यांना, जे आपल्या अपराध आणि पापांमध्ये मृत आहेत, केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावरच देवाद्वारे स्वीकारल्या जाते आणि त्यांच्या पापांची क्षमा केल्या जाते. माणसाच्या कोणत्याही कर्माच्या आधारावर नाही. केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारेच एका पाप्याला देव जवळ करतो. केवळ ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारेच देव पाप्याचा समेट स्वतःबरोबर करून घेतो. रोमकरास पत्र अध्याय 3 वचन 24 ते 28. त्याचप्रकारे पहिले योहान अध्याय 1 वचन 9, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. कोण? पोप की देव? देव. आम्ही देवापुढे आपली पापे पदरी घेतो, आपल्या पापांचा पश्चाताप करतो आणि देव विश्वसनीय आणि न्यायी आहे. तो ख्रिस्ताच्या मेंढरांना त्यांच्या पापांची क्षमा करतो, त्यांच्या अनितीपासून त्यांना शुद्ध करीतो. तारणाबाहेर केलेली कोणतीही धार्मिक कृत्य, नैतिक कृत्य पाप्याला देवाच्या क्रोधापासून वाचवू शकत नाहीत, हे आम्हास लक्षात घ्यायचं आहे. पहिले योहान अध्याय 2 आणि वचन 2 संदर्भ शिकवतो, तो आपल्या पापांसाठी प्रायश्चित आहे. ख्रिस्त आपल्या पापांसाठी प्रायश्चित आहे.